हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की अफगाणिस्तान सेज पाकिस्तानी अटॅक इन काबुल किल्ड 400. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये वॉर चालू आहे हे आपल्याला माहिती. तर पाकिस्तानने काय केलं, एअर स्ट्राईक केलं. काबूलमध्ये जे हॉस्पिटल होतं, रिहॅब सेंटर, त्याच्यावरती अटॅक केला आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 400 पेक्षा जास्त लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता. आता याच्यामध्ये एक्झामसाठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे? एक म्हणजे ते आपल्या बरोबर म्हणजे आपल्या शेजारी आहे, ते युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे बेसिक गोष्टी जी झाल्या लोकेशन वगैरेच्या बाबतीत. मग पाकिस्तानच्या बाबत झालं. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबद्दल काय-काय माहीत पाहिजे आपल्याला? एक म्हणजे पाकिस्तानमध्ये जे प्रोव्हिन्सेस आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. कारण जसं आपल्याला माहिती आहे, की ऑपरेशन सिंदूर जे झालं होतं, त्यावेळेस आपण त्यांची जी पंजाब वगैरेची साईड होती, त्या साईडला अटॅक केला होता आणि त्याचबरोबर आता अफगाणिस्तान बरोबर जे अटॅक होणार आहे, तो दुसऱ्या साईडला त्यांच्या दुसऱ्या बॉर्डरला होणार आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानमधली प्रोव्हिन्सेस, त्याच्यानंतर काही जे रिजन्स आहेत, आता न्यूजमध्ये अफगाणिस्तानचे ते रिजन्स आपल्याला माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला हे माहीत पाहिजे, की त्यांची जी बाउंडरी आहे, त्याला डुरंड लाईन असे म्हटलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे जे हॉस्पिटलवरती अटॅक केलाय पाकिस्ताननी, हे जे आहे ते वॉर क्राईम्सच्या अंतर्गत येतं. म्हणजे इंटरनॅशनली काही ट्रीटीज आहेत, जसं जेनेव्हा कन्व्हेन्शन झालं, रोमा स्टॅट्यूट झालं, त्याच्या अंतर्गत वॉर क्राईम्सला डिफाईन केलं गेलेलं आहे. की म्हणजे तुम्ही 15 वर्षापेक्षा कमी जे छोटे जे मुलं असतील त्यांना सैन्यामध्ये भरती केलं किंवा इनह्युमन ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर मग हॉस्पिटल्स वगैरे त्यांच्यावरती अटॅक केला, टॉर्चर ट्रीटमेंट दिली गेली. ज्यांचा वॉरशी संबंध नाही, अशा सिव्हिलियन्सची वगैरे डेथ किंवा त्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक, या गोष्टींना वॉर क्राईम्सच्या अंतर्गत घेतलं जातं. मग ही जी गोष्ट आहे ती वॉर क्राईम्सच्या अंतर्गत येऊ शकते. रिसेंटली 3 ते 4 असे इन्सिडेंट्स होते त्याच्याबद्दल वॉर क्राईम्स त्याच्यामुळे न्यूजमध्ये होतं. एक म्हणजे रशिया युक्रेनच्या वेळेस होतं. ज्याच्यामध्ये पुतीनवरती केस चालली होती. रोम स्टॅट्यूटच्या अंदर जसं आपण म्हटलं की जेनेव्हा कन्व्हेन्शन. जेनेव्हा कन्व्हेन्शन आणि रोम स्टॅट्यूट हे जे 2 ट्रीटी आणि कन्व्हेन्शन आहेत, त्याच्या अंतर्गत वॉर क्राईम्सला डील केलं जातं इंटरनॅशनली. रोम स्टॅट्यूटच्या अंतर्गत येतं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, जे कुठे आहे? हेगमध्ये येतं. तर ह्याच्या अंतर्गत इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये पुतीनच्या अंतर्गत केस चालली गेली होती आणि त्यांना जे आहे ते त्याच्यामध्ये गिल्टी प्रूव्ह केलं गेलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती त्यांना अरेस्ट करण्याची सुद्धा जो होतं वॉरंट इश्यू केलं गेलं होतं. त्याच्यामुळे जे काही देश होते, ज्यांनी ऑफिशियली रॅटिफाय केलेलं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टला, जो इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा जो निर्णय आहे, तो त्यांना बाइंडिंग राहायचं ज्यांनी साइन केलेलं आहे, त्या नेशन्समध्ये जे होते पुतीन जाऊ शकत नव्हते. मग ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर जे गाझामध्ये अटॅक झाला, तर त्याबद्दल नेतन्याहूवर सुद्धा सेम कंडिशन होती. त्यांच्यावर सुद्धा वॉर क्राईम केलेत असं आरोप होता. त्याच्यानंतर रिसेंटली जे इराणमध्ये अटॅक झाला होता, एक स्कूलची जे होते लहान मुलींचं जे स्कूल होतं त्याच्यावरती अटॅक झाला होता. त्याच्याबद्दल ट्रम्पवरती सुद्धा वॉर क्राईमच्या अंतर्गत केस करावी असं म्हणणं होतं. आणि आता जे पाकिस्तानने केले काबूलमध्ये हॉस्पिटलवरती अटॅक, ते सुद्धा वॉर क्राईमच्या अंतर्गत येतं. त्याच्यामुळे वॉर क्राईम काय-काय असतं, त्याला इंटरनॅशनली कोणते-कोणते कन्व्हेन्शन किंवा ट्रिटीच्या अंतर्गत ट्रीट केलं जातं, त्याच्यावरती काय-काय उपाय आहेत. त्याच्यानंतर हे जे 2 कन्व्हेन्शन्स आहेत, इंडिया त्याच्यामध्ये आहे की नाही सिग्नेटरी. जसं काही कंट्रीज होत्या, ज्याच्यामध्ये पुतीन यांना जाता येत नव्हतं इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या ऑर्डरमुळं. तसं इंडिया त्याला सिग्नेटरी आहे का? इंडियाने त्याला रॅटिफाय केलंय का? या ज्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी प्रचंड महत्त्वाच्या बनून जातात. पुढची न्यूज काय होती, की ब्रूस्ड काँग्रेस हिट्स आउट ॲट बीजेपी अ डे आफ्टर सेव्हिंग द ब्लशेस इन राज्यसभा इलेक्शन. आता याच्यामध्ये इम्पोर्टंट काय आपल्यासाठी? राज्यसभा इलेक्शन. आता पार्लमेंटमध्ये जसं आपल्याला माहिती आहे, लोकसभा, राज्यसभा असतात. लोकसभामध्ये डायरेक्ट जनतेकडून निवडलेले प्रतिनिधी निवडून जातात आणि राज्यसभेमध्ये जे असतात, की स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जे एम-एल-एज निवडले जातात, त्यांच्याकडून प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन जे असतं, त्या मेथडनी इनडायरेक्ट इलेक्शन थ्रू राज्यसभेमध्ये मेंबर जे आहेत इलेक्ट केले जातात. मग याच्यामध्ये कसं होतं, की राज्यसभेची बेसिक जी इलेक्शन मेथड आहे, ती आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं त्याचे वोटर्स कोण असे असतात, तर स्टेट लेजिस्लेटिव्ह जे मेंबर्स असतात, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधले जे एम-एल-एज असतात ते असतात. त्याच्यानंतर त्याचा रिटर्निंग ऑफिसर कोण असतो, तर त्या स्टेटबद्दलचा. आता समजा ही हरियाणाची केस होती, तर त्याबद्दल कोण असणार, ते हरियाणाचा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधला जो सेक्रेटरी जनरल असेल, तो त्याचा जो असेल, तो रिटर्निंग ऑफिसर असेल आणि त्याला कोण अपॉइंट करतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे, त्याची अपॉइंटमेंट करत असतं. ही गोष्ट आता आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते, की हे जे आपण चर्चेत ऐकतो, की राज्यसभेचे इलेक्शन झालं, भरपूर क्रॉस वोटिंग वगैरे झालं. मग त्याच्यानंतर प्रश्न पडतो, की क्रॉस वोटिंग होते, तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत त्यांची मेंबरशिप आहे ती रद्द का नाही केली गेली? तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की ह्याच्यामध्ये अँटी डिफेक्शनच्या अंडर
अँटी डिफेक्शन लागू होत नाही, कारण ह्याच्यामध्ये व्हीप लागू होत नाही. कसा होत नाही? तर ही जी राज्यसभेची जी इलेक्शन आहे, ही जरी ओपन बॅलेट असेल, ओपन बॅलेट म्हणजे काय? प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जी आहे, ती ऑथरायझिंग एजंट किंवा त्यांचा एक व्हीप इश्यू केलेला असतो. एक व्यक्ती जो असेल, तो व्हीप म्हणून इश्यू केलेला असतो. मग प्रत्येक मेंबरनी जे असेल त्या पार्टीच्या, त्यांनी ज्याला प्रेफरन्स दिलाय, ज्याला वोटिंग दिलंय, त्या कोणाला वोटिंग दिलंय, तो जो लेटर असेल, ते त्या पार्टीच्या ऑथराइज्ड एजंटला दाखवणं गरजेचं असतं. जर त्यांनी तसं दाखवलं नाही किंवा दुसऱ्या पार्टीच्या मेंबर्सला किंवा त्यांच्या एजंटला तसं दाखवलं, की कोणाला वोटिंग केलं, ही गोष्ट त्यांना दाखवली, तर त्यांचं वोट जे आहे ते कॅन्सल होतं. बरं, त्याच्यानंतर जर दाखवलं, की त्या ऑथराइज्ड एजंटला जरी दाखवलं, तरी सुद्धा एवढंच कळतं त्याच्यामध्ये, की ह्याने पार्टीच्या गाईडलाईन्सनुसार वोटिंग केली की नाही. पण त्याच्यानंतर माहीत असलं तरी त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन केलं जात नाही. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. हां, पार्टी त्याच्यावरती इंटर पार्टी डिसिप्लिनरी ॲक्शन नक्की घेऊ शकते. पण अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत त्यांना डिस्क्वालिफाय नाही करू शकत. ही गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. त्याच्यामुळं ह्या इलेक्शनच्या बाबतीत व्हिप जो आहे तो इश्यू करता येत नाही. मग अजून असे कोणते इलेक्शन्स आहेत? प्रेसिडेन्शियल इलेक्शन झाले, व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन झालं. त्याच्यानंतर हे जे आहे त्यांच्या विरुद्ध व्हिप इश्यू करता येत नाही. प्रेसिडेन्शियल आणि व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स जे आहेत ते सिक्रेट बॅलट मेथडने इलेक्ट केले जातात. तर राज्यसभेचे जे इलेक्शन्स असतात ते ओपन बॅलट सिस्टमने केले जातात. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये व्हिप इश्यू केलं जात नाही. पुढचं आर्टिकल होतं अ बिट ऑफ अ ब्लर ओव्हर इंडियाज न्यू कार्बन क्रेडिट प्लॅन. आता इंडियाचा जो कार्बन क्रेडिट प्लॅन होता त्याच्यामध्ये मग जसं आपण म्हणलं, की कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रीसाठी महत्त्वाच्या होत्या. मग त्यात सांगितलं, की इंडस्ट्रीमधल्या कोणत्या-कोणत्या सेक्टरसाठी हा जो प्लॅन होता तो ॲक्टिव्हेट आहे. त्याच्यानंतर मग ॲग्रीकल्चर बाबत आहे की नाही ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची. मग परत इंडस्ट्री व्हर्सेस ॲग्रीकल्चरमधले कोणत्या सेक्टरसाठी आहे. मग त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला प्री आणि मेन दोन्हीसाठी महत्त्वाच्या आहेत. मेनली हे जे कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज आहे, ही जी गोष्ट ही प्रचंड महत्त्वाची राहू शकते. पुढचं आर्टिकल होतं की नथिंग ॲट ऑल. द सेंटर मस्ट निगोशिएट इन गुड फेथ विथ लडाखी लीडरशिप. आता आपल्याला माहिती की सोनम वांगचुक जे होते, जसं 370 जे होतं आर्टिकल ते हटवण्यात आलं. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख वेगवेगळे करण्यात आले आणि सेपरेट युनियन टेरिटरीज म्हणून एक्झिस्ट करायला लागले. त्याच्यानंतर काही काळानंतर लडाखमध्ये एक मूव्हमेंट आली की लडाखला जे आहे ते पूर्ण स्टेटहूड दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना शेड्यूल 6 मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. आता शेड्यूल 6 कशाबद्दल आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. हे जे स्टेट्समधले जे ट्रायबल एरियाज आहेत, त्याच्या गव्हर्नन्सचे पॉइंट्स आहेत, ते शेड्यूल 6 मध्ये दिले गेलेले आहेत. मध्य लडाखचं काय म्हणणं होतं, की पूर्ण स्टेटहूड द्या आणि त्याच्यानंतर शेड्यूल 6 मध्ये टाका. जेणेकरून त्यांना काय भेटणार? ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल भेटणार. त्याच्यामुळे त्यांना काय भेटणार? लेजिस्लेटिव्ह पॉवर्स भेटणार. कशावरती? लँड, फॉरेस्ट, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतील गव्हर्नन्स वगैरे त्याच्यावरती त्यांना लेजिस्लेटिव्ह पॉवर्स राहणार, एक ऑटोनॉमी राहणार. त्याच्यानंतर त्यांना रिझर्व्हेशन जे आहे लोकल रिझर्व्हेशन त्याच्यासाठी हेल्प होणार. त्याच्यानंतर 370 अंतर्गत जेव्हा लडाख होतं, जम्मू काश्मीरचा पार्ट, तेव्हा बाहेरचे जे अदर स्टेट मेंबर जे होते ते तिथं लँड परचेस करू शकत नव्हते. पण आता करू शकत होते. त्याच्यामुळे मग शेड्यूल 6 मध्ये आलं त्याच्यामुळे काय होणार, की अदर स्टेट्सचे जे मेंबर असतील, अदर स्टेट्स मधले जे सिटिझन्स वगैरे असतील, त्यांच्या लँड पर्चेसेसवरती लिमिटेशन रिस्ट्रिक्शन असतील. मग ही जी डिमांड होती सोनम वांगचुक यांची होती. सोनम वांगचुक अंडर जी मूव्हमेंट चालू होती त्याची होती. पण त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामध्ये बरेच व्हायलेंट प्रोटेस्ट वगैरे झाले आणि इंटरनल पीस डिस्टर्ब करतायत, नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा करून जे होतं सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांना एन-एस-एच्या अंतर्गत अरेस्ट केलं, डिटेन्शन केलं होतं. तर मग त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मग महत्त्वाची केली जाते, की एन-एस-ए काय? तर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट काय सांगतो, की ती एक डिटेन्शन जे आहे ती डिटेन्शन बद्दल आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम 12 मंथ्स पर्यंत तुम्हाला डिटेन केलं जाऊ शकतं. कोण-कोण करू शकतं? सेंटर, स्टेट, डी-एम किंवा पोलिस कमिशनर हे जे आहेत तुम्हाला डिटेन करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ज्या गोष्टी जसं आर्टिकल 22 मध्ये सांगितलं, की जर तो असं वाटलं, की एखादी व्यक्ती जी आहे ती नॅशनल ऑर्डर, सिक्युरिटी वगैरे याच्यासाठी धोका ठरू शकते किंवा एखादं क्राईम करू शकते. त्यांना क्राईमच्या आधीच त्यांना जे आहे ते डिटेन केलं जाऊ शकतं. ही गोष्ट होती. मग त्याच्यामध्ये जे होतं, की ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही राईट होते, की त्यांना कशाबद्दल डिटेन केलं गेलं याची माहिती असायला पाहिजे. पण जर काही सेन्सिबल मॅटर असेल, तर ते नाही सांगितलं तरी चालू शकतं. बरं त्यांना लीगल रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे ही सुद्धा गोष्ट होती. बरं त्याच्यानंतर कोणत्या-कोणत्या गोष्टींसाठी केलं जाऊ शकतं? नॅशनल सिक्युरिटी बाबत असेल तर, पब्लिक ऑर्डर डिसरप्ट होत असेल तर किंवा इसेन्शियल सर्व्हिस जे असतील
फूड त्याच्याबद्दल यांच्यामध्ये डिसरप्शन आणणार असतील, तर मात्र त्यांच्यावरती एन-एस-ए ॲक्ट लागू केला जाऊ शकतो. मग ही जी गोष्ट होती एन-एस-ए ॲक्टबद्दल ती सुद्धा महत्त्वाची, जी 1980 मध्ये आणला गेला होता हा ॲक्ट. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत्या त्या प्रीसाठी महत्त्वाच्या असू शकतात. मग शेड्यूल 6 जे आहे जसं आपण म्हणतो, की शेड्यूल 6 बद्दल यू-पी-एस-सी प्रीमध्ये पुन्हा प्रश्न विचारते. त्याच्यामुळे लडाखच्या बाबतीत लडाखला धरून सुद्धा शेड्यूल 6 पुन्हा चर्चेत आलेलं आहे. त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये जे झालं मिझोराम मेघालयमध्ये सॉरी मेघालयमध्ये जे झालं होतं, गारो ट्रायबल काउन्सिलच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा न्यूजमध्ये त्याच्यामुळे शेड्यूल 6 जे आहे, ते प्रीसाठी एकदम हॉट टॉपिक बनतं. पुढची न्यूज काय होती, की प्रिझन आउटब्रेक. इंडियाज ओव्हर क्राउडेड जेल्स पोज अ सीरियस हेल्थ रिस्क टू इन्व्हेस्ट. जसं आपल्याला माहिती आहे, की आपल्या जेल्सची जी परिस्थिती असते ती खूप काही हेल्दी वगैरे अशी नसते. म्हणजे एक नॉर्मल जे स्टँडर्ड असायला पाहिजे आपल्या जेलचा त्याच्यानंतर जेलची कंडिशन असेल, जेलमधले जे कैदी वगैरे असेल त्यांच्यासाठी जी एक स्टँडर्ड कंडिशन असायला हवी होती, ती सुद्धा आपल्याकडे मेंटेन केली जात नाही. जेल्स लिमिटेड आहे, त्याच्यामध्ये ओव्हर पॉप्युलेशन आहे कैद्यांचं. त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच वेळेस डिसीज जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरतात. रिसेंटली काय झालं होतं, की हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस म्हणून होता, तो स्प्रेड झाला होता. ज काय कुठं जलपाईगुडी सेंट्रल करेक्शनल होम तिथे झाला होता. त्याच्यामुळे काय झालं, ते बरेच जण जे होते 92 जण जे होते, ते इन्फेक्ट झाले होते. काही जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू पण झाला होता. मग हे जे इन्फेक्शियस डिसीजेस आहे, ते स्प्रेड होतात जेलची कंडिशन्स प्रॉपर नसल्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला एक मग लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की प्रिझन जो आहे हा सब्जेक्ट स्टेट लिस्टमध्ये येतो की युनियन लिस्टमध्ये येतो, ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची. त्याच्यानंतर त्याच्याबद्दल गोष्टी किंवा कायदे करण्याचा रोल कोणाला आहे. आता याच्याबद्दल प्रीमध्ये प्रश्न सुद्धा आला होता. त्याच्यामुळे प्रिझन स्टेट लिस्टमध्ये कोणत्या लिस्टमध्ये त्याच्याबद्दल काय-काय गोष्टी आहेत, काय-काय चेंजेस करू शकतात, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या बनतात प्रीसाठी. पुढची न्यूज काय होती, की सस्पेन्शन ऑफ 8 एमपीज रिव्होक. स्पीकर सेज फेक इमेजेस मस्ट नॉट बी डिस्प्लेड. आता काय झालं होतं, की आता जो एल-पी-जी वगैरेचा इश्यू झाला होता त्याच्यामध्ये जे प्रोटेस्ट वगैरे झाले, त्याच्यामुळं काय केलं होतं, की काही जे एमपीज होते त्यांचं सस्पेन्शन केलं गेलं होतं. आता याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय-काय महत्त्वाचं आहे, की एमपीचं जे सस्पेन्शन असतं, ते कोण करतं? आता याच्यामध्ये 2 प्रोसिजर आहेत. एक लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी आहे आणि दुसरी जी आहे ती राज्यसभा वगैरेसाठी आहे. आता लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी कशी प्रोसेस आहे, की जर लोकसभेचे जे स्पीकर असतात, आता सस्पेन्शन कोण करू शकतं? लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचे स्पीकर आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबतीत त्यांचे स्पीकर करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या एमपीनी डिस्रप्शन होईल वगैरे असं काही कृती करत असेल, तर जे लोकसभेचे स्पीकर आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबतीत त्यांचे जे स्पीकर असतात, ते त्यांना नेम करू शकतात आणि ज्यावेळेस ते नेम करतात त्याचबरोबर त्यांचं जे आहे, त्यांचं सस्पेन्शन केलं जाऊ शकतं. मग सस्पेन्शन जे आहे, ते 1 डेसाठी केलं जाऊ शकतं. 2 दिवसासाठी किंवा मॅक्सिमम किती टाईमपर्यंत केलं जाऊ शकतं, रिमाइंडर ऑफ द सेशन. म्हणजे जर बजेट सेशनमध्ये असेल, बजेट सेशनच्या जर पहिल्या दिवशी जर डिसरप्शन झालं आणि लोकसभेच्या स्पीकरने त्यांना नेम केलं, तर त्यांचं सस्पेन्शन आहे, तो मॅक्स टू मॅक्स बजेट सेशन संपेपर्यंत किंवा नवीन सेशन जे आहे ते सुरू होईपर्यंतच केलं जाऊ शकतं. त्याच्यापेक्षा जास्त काळ किंवा दुसऱ्या सेशनपर्यंत किंवा 1 वर्ष वगैरे असं केलं जाऊ नाही शकत. मॅक्स टू मॅक्स रिमाइंडर ऑफ द सेशन जे आहे, एवढ्याच टाईम पिरियडपर्यंत त्यांचं सस्पेन्शन केलं जाऊ शकतं. हे यासाठी कारण सुप्रीम कोर्टाचा एक 2022 ची एक ऑर्डर होती. महाराष्ट्राच्या बाबतीत 2022 मध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत ऑर्डर होती, की जे सस्पेन्शन असेल ते मॅक्स टू मॅक्स तेवढ्याच पिरियडपर्यंत केलं जाऊ शकतं. कारण आपलं म्हणणं काय असतं कॉन्स्टिट्युशनली, की कोणतीही जी सीट असेल एम-पी किंवा एम-एल-एची ती 6 महिन्यापेक्षा जास्त व्हॅकंट असू शकत नाही. नाहीतर ते पीपल्सचं रिप्रेझेंटेटिव्हचा जो राइट आहे, तो मिस होऊ शकतो. त्याच्यामुळे जर 6 महिन्यापेक्षा जास्त तुम्ही त्याला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जर ती सीट व्हॅकंट राहू शकत नाही, तर त्याचं जे सस्पेन्शन आहे ते सुद्धा लिमिटेडच असू शकतं. त्याच्यामुळे लोकसभेचे स्पीकर किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे स्पीकर आहेत ते फक्त 1 डे किंवा मॅक्स टू मॅक्स रिमाइंडर ऑफ सेशन पर्यंतच त्यांना सस्पेंड केलं जाऊ शकतं. ज्यावेळेस ते नेम करतील त्याच वेळेस ते सस्पेंड केले जाऊ शकतात. आता त्याच्यानंतर राज्यसभेच्या बाबतीत कसं आहे? राज्यसभेचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात, मग चेअरमन असतील किंवा डेप्युटी चेअरमन असतील. राज्यसभेच्या बाबतीत कसं, की एखादी व्यक्ती जर डिस्टर्ब करत असेल एखादे एम-पी वगैरे, तर राज्यसभेचे जे चेअरमन किंवा डेप्युटी चेअरमन जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतील, ते त्यांना नेम करणार आणि ज्यावेळेस ते त्यांना नेम करणार, त्याचबरोबर एक ऑटोमॅटिक जे मोशन आहे, ते येणार. त्यांचं सस्पेन्शनसाठी एक मोशन प्लेस केलं जाणार. मोस्टली बाय लीडर ऑफ द हाऊस. मग राज्यसभेचे जे लीडर ऑफ द हाऊस असतील, ते मोशन त्याला प्लेस करणार, ऑटोमॅटिकली होणार. आणि ज्यावेळेस ते जे मोशन असेल ते संमतीने जे आहे ते मंजूर होणार त्यावेळेस त्या सदस्याचं जे आहे ते सस्पेन्शन केलं जातं. त्यामुळे राज्यसभेच्या बाबतीत काय होणार? सगळ्यात पहिले नेम केले जाणार.
त्याच्यानंतर एक ऑटोमॅटिकली एक मोशन जे आहे ते इन प्लेस होणार. मोस्टली बाय कोणाकडून होणार? लीडर ऑफ द हाऊस. आणि ते झालं, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वोटिंग होणार आणि ते पास झालं तर मग सस्पेन्शन होणार. ही झाली राज्यसभेच्या बाबतची प्रोसेस. आणि त्याच्यानंतर आता जे सस्पेन्शन झालंय, तर मग सस्पेन्शन झालेलं सस्पेन्शन रिवोक कसं करायचं? तर सस्पेन्शन रिवोक करण्याबाबत मात्र लोकसभा, राज्यसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांच्यामध्ये सिमिलर प्रोसेस आहे रिवोकिंगची. त्याच्यामध्ये काय केलं जातं, की सगळ्यात पहिले जर अपोजिशन पार्टी आणि रुलिंग पार्टी यांच्यामध्ये जर कन्सेन्सस झालं किंवा वोटिंग झाली आणि ते म्हटले, की ठीक आहे रिव्होक त्यांचं सस्पेन्शन जे ते रिव्होक केलं जाऊ शकतं. मग त्याच वेळेस एक कन्सेन्सस किंवा त्या वेळेसच त्यांचं सस्पेन्शन आहे ते रिव्होक केलं जाऊ शकतं. जसं 1-2 दिवसापूर्वी न्यूज होती, की हे जे 8 एम-पीज वगैरे जे होतं, त्यांचे सस्पेन्शन रिव्होक करण्यासाठी एक कन्सेन्सस डेव्हलप झाला होता. मग ज्यावेळी त्यावेळेस ते जे आहे ते त्यांचं सस्पेन्शन रिव्होक केलं जातं. म्हणजे लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या बाबत सस्पेंड करायचं असेल, तर जे स्पीकर असतील ते डायरेक्टली सस्पेंड करू शकतात. पण जर त्यांचं सस्पेन्शन रिव्होक करायचं असेल, तर त्याच्यामध्ये रुलिंग पार्टी आणि अपोजिशन पार्टीचं जे आहे ते कन्सेन्सस डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि राज्यसभेच्या बाबतीत कंप्लीट म्हणजे चेअरमन किंवा डेप्युटी चेअरमन जे असतील ते त्यांना नेम करणार. त्याच्यानंतर एक ऑटोमॅटिक मोशन जे आहे ते इन प्लेस होणार. त्याच्यानंतर त्याचं एक मोशन पास झालं, तर त्या मेंबरचं सस्पेन्शन होणार. आणि जसं लोकसभा वगैरेचं होतं त्याच पद्धतीने रुलिंग आणि अपोजिशन पार्टीचं कन्सेन्सस डेव्हलप झालं तरच जे आहे सस्पेन्शन त्यांचं रिव्होक होणार. पुढची न्यूज काय होती, की प्रोटेक्शन ऑफ मॅटर्निटी लिव्ह अ बेसिक ह्युमन राइट्स हे सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे, की जी प्रत्येक महिलेला जी आहे ती 12वीची जी मॅटर्निटी बेनिफिट आहे, तो जो आहे ते एक ह्युमन राइट आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं म्हणणं काय पॅटर्निटी लिव्ह बद्दल सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. सेंटरने त्याच्याबद्दल काहीतरी कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय होती, की कोड ऑफ सोशल सिक्युरिटी जी होती, त्याच्या अंतर्गत काय केलं, जर एखाद्या महिलेने, एखाद्या पेरेंट्सनी वगैरे 3 महिन्यापेक्षा जर मोठं बाळ कोणतं जर अडॉप्ट वगैरे केलं, तर त्यांना जे आहे ते मॅटर्निटी लिव्हज भेटणार नाहीत, असा रूल होता. म्हणजेच कसं, जर 3 महिन्यापेक्षा छोटं बाळ केलं, तरच त्यांना मॅटर्निटी लिव्ह भेटणार होते. त्यापेक्षा जास्त असेल, तर त्यांना मॅटर्निटी लिव्ह भेटणार नव्हते. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं, हे जे आहे ते प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. त्याचबरोबर कसं होणार, की जर समजा अडॉप्ट केले गेले, तर मग जो बॉन्ड असणार मदर आणि सन मधला किंवा मदर आणि डॉटर मधला जो आहे, तो डेव्हलप होण्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा टाईम द्यावा लागतो. त्याचबरोबर जर समजा त्यांना मॅटर्निटी लिव्ह नाही भेटली आणि फक्तच एक एल्डर सिबलिंग वगैरे यांच्या बेसिसवरती त्यांना ठेवलं, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं मग जर ते एल्डर सिबलिंग जर असेल, तर जर मुलगी वगैरे असेल, तर मग पुन्हा एक जेंडर इनइक्वालिटी जे आहे, त्याचं लूप पुन्हा सुरू होऊ शकतं. त्याच्यामुळे मॅटर्निटी लिव्ह ह्याच्याबद्दल जे लीगल बेसिस आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे, की मॅटर्निटी लिव्ह बद्दल आपल्याला एक ह्युमन राइट आहे प्रॉपरली त्याच्याबद्दल प्रोव्हिजन्स आहेत. पण रिसेंटली काय सांगितलं, की मेन्स्ट्रुअल सायकल मधली जी लिव्हज असतील त्याच्याबद्दलची पिटिशन मात्र सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केली होती. पुढची न्यूज काय होती, की डोमेस्टिक एल-पी-जी प्रोडक्शन अप 38% इन्फॉर्म सेंटर. तर आपल्याला माहिती आहे, की आपल्याला जे रिसेंटली सॉरी इस्रायल, यूएसए आणि इराणमध्ये जे वॉर चालू होतं त्याच्यामुळे स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे ते चोक केलं होतं इराणने. त्याच्यामुळे इंडियाचा जो मेजर सोर्स आहे एल-पी-जी वगैरेचा कतर, यूएई यांच्याकडून जे आहे ते एल-पी-जी तेवढ्या प्रमाणात येत नव्हतं. त्याच्यामुळे जे सप्लाय डिस्रप्शन तयार झालं होतं इंडियामध्ये. मग याच्यावरती ॲक्शन म्हणून काय झालं होतं, इंडियाने काय केलं, की डोमेस्टिक जे प्रोडक्शन आहे एल-पी-जीचं ते वाढवायला सांगितलं. आता एल-पी-जीचं प्रोडक्शन आहे ते भारतामध्ये डोमेस्टिकली 2 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, की आपण क्रूड ऑइल जे मागवतो, त्याच्या क्रूड ऑइलचं आपण रिफायनरीमध्ये केलं जातं. मग त्याच्यामधून आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट्स भेटतात. पेट्रोल, डिझेल ते भेटतं. प्लास्टिकसाठी वापरण्यात येणारं ते गोष्ट, केरोसिन भेटतं. त्याच्यानंतर बिटुमेन भेटतं, जे डांबर वगैरे असतं आणि त्याचबरोबर आपल्याला एल-पी-जी वगैरे सुद्धा भेटतं त्याच्यामधून. सो तर ते एक झालं आणि त्याच्यानंतर जे झालं, की नॅचरल गॅस प्रोसेसिंग प्लांट्स जे असतात, जे समजा ऑनशोर किंवा ऑफशोर ऑनशोर किंवा ऑफशोर जे गॅस फील्ड्स असतात, जसं भारतामध्ये, मुंबईमध्ये, आसाम वगैरेमध्ये आहे.
मग तिथं सुद्धा जे आहे ते गॅस फील्ड्समध्ये एल-पी-जीचं जे प्रोडक्शन केलं जातं. मग यांच्यामधून जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे, ते वाढवण्यासाठी सेंटर जे आहे म्हणजे जेव्हा सुद्धा आपल्याला एल-पी-जीची कमी भासते त्यावेळेस आपण ह्यांच्यामधून रिफायनरीमधून आणि नॅचरल गॅस प्रोसेसिंग प्लांट्समधून आहे ते एल-पी-जीचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी सांगतो. पण तरी पण सुद्धा ही जी आहे ही आपले डोमेस्टिक ते फक्त 40% जे आहे डोमेस्टिक प्रोडक्शनमधून आपल्याला एल-पी-जी भेटतो. मिळतं आणि बाकीचं आपल्याला इम्पोर्टच करावं लागतं. आता म्हणू शकतो आपण की क्रूड ऑइलमधून जर आपण करू शकतो एल-पी-जी प्रोड्यूस तर आपण जास्तीत जास्त ते का नाही करत आहे? का नाही करत? कारण आपल्याला पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा क्रूड ऑइलची खूप गरज असते. जर आपण एल-पी-जीसाठी मेजरली थांबलो, तर त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये डिस्रप्शन येऊ शकतं. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की डोमेस्टिक प्रोडक्शन सोर्सेस कोणते आहेत आपले? हे सगळे. तर एक अनाउन्समेंट होती तुमच्यासाठी, की 31 मेला जी आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे, त्याच्यासाठी एक बॅच अनाउन्स केली होती आपण. त्याच्यामध्ये फक्त महिला कॅन्डिडेट्स असतील आणि त्यांच्यासाठी फक्त 2,500 मध्ये आपण एक बॅच लॉन्च केली होती. ज्याच्यामध्ये तुमची प्रीसाठीची जी सिलेबस असणार आहे, तो पी-वाय-क्यूला धरून तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे. आत्तापर्यंतचे जे लेक्चर झाले असतील, ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटतील. इथून पुढचे जे लेक्चर असतील, ते तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये भेटतील. सो जास्तीत जास्त मुलींनी या बॅचचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त मुलींनी या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यावं. थँक यू.